मृण्मयीच्या वाढदिवसासाठी माझे आई वडील जे आले होते, माझे आई अप्पा गावावरून मुंबईला, आज ते परत निघाले होते. वेळ कोणासाठी थांबत नाही. कसे 2-3 दिवस गेले कळालं नाही. आणि ते 2-3 दिवसापेक्षा जास्त राहतही नाहीत मुंबईला. माझ्या पप्पांची पूर्ण सर्व्हिस झाली 60 वर्षांची मुंबईमध्ये. त्यांनी खूप कष्ट केलं, आम्हा चौघांना शिकवलं, आमचे मार्ग निवडून दिले, लग्न लावून दिले आणि मग ते गावी रिटायरमेंटनंतर राहायला गेले. गावी आमचं एक घर आहे, घराच्या बाजूला जमीन आहे, तिथे ते दोघं छान ते सगळं बघत असतात, छान राहत असतात, एकमेकांना मदत करत असतात. तर मग आम्ही पुढे आलो होतो, मी आणि आप्पा आणि आई, मृण्मयीचे पप्पा आणि कल्पना आणि आयुष पियुष मागे होते. तर मग ते आले तर आई सर्व मुलांना जवळ घेऊन मिठीमध्ये घेऊन अशी छान घट्ट मिठी मारत होती. तिला जाऊ नव्हतं वाटत. मृण्मयीचे 2 दिवसाचे तिने ते नखरे बघितले होते, जे ते नवीन गोष्टी करत होती, तिला तिचं खरंच खूप कौतुक वाटत होतं. ती जाताना सांगत होती, मुलांकडे लक्ष दे, मुलांना नीट सांभाळा, मारू नका, ओरडू नका. हे तिचं नेहमीचं जे सांगणं होतं ते होतं. माझे वडील जरी बोलत नसले तरी ते एकाच शब्दात मला बोलून गेले की मुलांकडे चांगलं लक्ष दे आणि नीट राहा, भांडू नका आणि प्रेमाने राहा आणि गावी वेळ मिळाला तर या. तर मग आई निघाली होती तर तिला तिथेही राहत नव्हतं, जाऊ वाटत नव्हतं, पाय निघत नव्हता तिचा. तर गाडीच्या खिडकीतून ती बाय करत होती आम्हाला. मृण्मयीला बराच वेळ कळलं नाही. मग थोड्या वेळाने जेव्हा दिसली तेव्हा ती हसली छान आणि बघत होती हे काय चाललंय. हे कारण पहिली वेळ होती तिची की जेव्हा तिने हे ट्रॅव्हल्स, हे माणसं जाताना पाहिली होती. बराच वेळ ती ट्रॅव्हल्सकडे बघत होती. ट्रॅव्हल्स खूप लांब जात होती पण आई तिथूनही वाकून वाकून बघत होती मृण्मयीकडे. म्हणजे जणू काही तिला जाऊच नव्हतं वाटत, पण शेवटी काय आहे, गावच्या काही कामं असतात, जी काही राहिली होती ती करायची होती शेतातली, म्हणून तिला जावं लागलं. ती गेल्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी भिवंडीसाठी. आम्ही ठाण्याला आईवडिलांना खास सोडण्यासाठी गेलो होतो. तर जेवणही भावाकडेच झालं. मग तिथून निघालो तेव्हा मृण्मयीला भावाने घेतलं होतं. तो छान बोलत होता, त्याने तिला बाय केलं, आम्हाला बाय केलं. तर आम्ही पण निघत होतो. कसं आहे ना, एका घराखाली राहिलेले, एका आईच्या पोटातून निघालेले, आईवडिलांना सोडून आपल्याला अचानक लांब राहावं लागतं, आपले संसार बघावे लागतात, आपापले घरं असतात आपल्या सगळ्यांची, आपण एकमेकांसाठी पाहुणे होतो. पण असो, तो जिंदगीचा एक भाग आहे. पण खूप बरं वाटतं जेव्हा हे सगळं एकत्र येतो आपण काही गोष्टी निमित्त. खूप छान वाटलं. तर मग हा जो व्हिडिओ आहे मी इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करा. थँक्यू.